आदर्श कल्पना तर अशी असावी की पहिली गोष्ट प्लॅनिंग कमिशन म्हणून जी आज एंटिटी आहे ती कम्प्लिटली डिसबँड केली जाईल. कारण तुम्हाला माहिती आहे गव्हर्नमेंटमध्ये एकदा एखादी गोष्ट निर्माण झाली की ते सहजासहजी नाहीशी होत नाही, ती कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये चालू राहते आणि ती डोकं वर काढते. तेव्हा पहिली तर गोष्ट ही इन्स्टिट्यूशन म्हणून कम्प्लिटली डिमॉलिश केली. दुसरी गोष्ट जी नवीन संस्था तुम्ही निर्माण कराल ही संस्था प्युअरली ॲडवायझरी असली पाहिजे. तर त्या पॅरलल उदाहरणच द्यायचं इकॉनॉमिक ॲडवायझरी कमिटी ऑफ द प्राईम मिनिस्टर. तिचं काम पिरियॉडिकली मीटिंग करणं, वेळोवेळी जे प्रश्न देशासमोर असतील त्याच्याबद्दलचं मत प्रदर्शित करणं आणि ते प्राईम मिनिस्टरच्या नजरेला आणून देणं, फायनान्स मिनिस्टरच्या नजरेला आणून देणं ही जशी त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे तशाच तऱ्हेची रिस्पॉन्सिबिलिटी या नवीन यंत्रणेला दिली पाहिजे. परंतु मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे त्यांच्यासाठी काही 5-6 गोष्टींचा चार्टर घालून दिला तर उदाहरणार्थ इंटरजनरेशनल इक्विटी इन टर्म्स ऑफ इन्व्हेस्टमेंट, इन टर्म्स ऑफ सस्टेनेबिलिटी ऑफ द प्लॅनिंग प्रोसेस. आता 10, 15, 20 वर्षांमध्ये आमचा एखादा प्लॅनचा प्रोसेस आम्ही चालू शकणार आहोत किंवा नाही. उदाहरणार्थ की आमच्या देशामध्ये पुढले 15, 20, 25 वर्ष पॉवर्टी इज गोइंग टू बी एन इम्पॉर्टंट फॅक्टर विच हॅज टू बी बोर्न इन माइंड इन ऑल प्लॅनिंग. त्याचं स्वरूप काय असणार आहे ते पॉवर्टी ॲलिव्हिएशन कशा तऱ्हेचं असलं पाहिजे. इव्हॅल्युएशन ऑफ ऑल स्कीम्स अँड प्रोग्राम्स, म्हणजे नॉट मिअरली आउटलेज बट आउटकम्स. आणि आउटकम्सच्या बाबतीमध्ये विचार आणि त्याची समीक्षा ही अशा तऱ्हेच्या ह्या यंत्रणेकडनं केली जावी. अशा तऱ्हेची रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्यावर घालून द्यावी. आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे हे काम आउटसोर्स करून त्यांनी करून घ्यावं. कमीत कमी स्टाफ स्वतःचा नेमून, कारण एकदा तो स्टाफ नेमला की वेस्टेड इंटरेस्ट गेट क्रिएटेड आणि मग त्या पार्किंग लॉट तयार होतो, तो वाढत जातो. मग तो कुठल्या लीजनी द्यावा त्याच्याबद्दल सुरू होते. तर हे जर सगळं टाळायचं असेल तर जास्तीत जास्त गोष्टी या बाहेरनं करून घेतल्या.